मित्रांनो, तुम्हाला SBI बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे तर तुम्ही एकदम माझ्या परफेक्ट व्हिडिओमध्ये आले आहात। तुमच्या सांगण्याप्रमाणे मी SBI बँकेला आधार कार्ड लिंक कसे करायचे आहे तर यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही अवश्य सहकार्य करा। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये सांगितले आहे की तुम्ही SBI बँकेला तुमचे आधार कार्ड आणि NPC आणि DBT कसे लिंक करू शकता। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत। सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे। तुम्हाला गुगलवर आल्यावर गुगलवर सर्च करायचं आहे NPCI टाईप केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरची वेबसाईट दिसणार आहे। वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। वेबसाईटचं इंटरफेस ओपन होणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कंझ्युमर हे ऑप्शन दिसणार आहे, या ऑप्शनला तुम्हाला ओपन करायचं आहे। या ऑप्शनला तुम्हाला ओपन केल्यामध्ये त्यामध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन दिसणार आहेत। त्यामधलं शेवटचं ऑप्शन म्हणजे भारत आधार सीडिंग हे ऑप्शन तुम्हाला ओपन करायचं आहे। या ऑप्शनला तुम्हाला ओपन केल्यावर एक पेज ओपन होणार आहे। त्या पेजमध्ये तुम्हाला तुमची डिटेल माहिती भरायची आहे। तसं हे पेज ओपन झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। या पेजवर तुम्हाला फुल तुमची डिटेल माहिती भरायची आहे। हे रिक्वेस्ट तुम्हाला म्हणजे की आधार कार्ड लिंक होणार आहे। या रिक्वेस्टने तुम्ही वर वाचू शकता, रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, म्हणजे या रिक्वेस्टने तुमचं आधार कार्ड लिंक होणार आहे। तर मित्रांनो, आधार कार्ड लिंक करणे म्हणजे NPCI आणि DBT लिंक करणे असं होईल, म्हणजे शॉर्ट फॉर्म म्हणजे असं होणार आहे। तर चला तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा आधार कार्ड नंबर इथे फिलअप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधारमध्ये इथे तुम्हाला सीडिंग म्हणजे पहिला ऑप्शन इथे निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिलेक्ट युअर बँकमध्ये मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं आता स्टेट बँक ऑफ इंडिया हे तुम्हाला इथे बरोबर पाहायचं आहे। लक्ष देऊन हे ऑप्शन तुम्हाला या ऑप्शनमध्ये आता आलेलं असेल। पहिले मित्रांनो हे ऑप्शन आलं नव्हतं, हे वेबसाईट नवीन असल्यामुळे, पण आता हे ऑप्शन आलेलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया हे ऑप्शन तुम्हाला यामध्ये बरोबर पाहायचं आहे आणि त्या ऑप्शनला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। आणि त्या ऑप्शनला मित्रांनो इथे बघू शकता सिलेक्ट करायचं आहे आणि त्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खाली यायचं आहे। तर बघू शकता तुम्हाला असं ऑप्शन तिथे येणार आहे। तर हे ऑप्शन तुम्हाला भरल्यावर तुम्हाला खाली आल्यावर इथे तुम्हाला सेटिंग टाईप विचारला आहे मित्रांनो। इथे तुम्हाला यामध्ये फ्रेश सेटिंग किंवा मुवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक हे चूज करायचं आहे। तुम्ही तुमच्या मताने काय पण इथे चूज करू शकता, पण या पहिल्या नंबर किंवा तिसऱ्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला चूज करायला चांगलं होणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर इथे फिलअप करायचा आहे आणि डबल तुम्हाला एक कन्फर्म अकाउंट नंबर इथे फिलअप करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला अकाउंट नंबर फिलअप केल्यावर इथे त्यांचे टर्म कंडिशन अलाउ करायचे आहे आणि तो तुम्हाला खाली बॉक्समध्ये कॅप्चा दिला आहे तो बरोबर इथे फिलअप करायचा आहे। नसेल दिसेल तर तुम्ही रिफ्रेशसुद्धा करू शकता। प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोसीड या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो पुढची प्रोसेस मी प्रोसीड या बटनवर मित्रांनो तुम्हाला क्लिक केल्यावर इथे जो आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबर एक OTP गेला आहे, तो OTP तुम्हाला फिलअप करायचा आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुमचा आधार कार्ड इथे लिंक होऊन जाणार आहे। तुम्हाला चेक करायचं असेल मित्रांनो ते लिंक झाला आहे काय, तर तुम्हाला गेट आधार मॅपिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर फिलअप करायचा आहे। त्यानंतर एक आणखीन कॅप्चा फिलअप करायचा आहे। चेक स्टेटसवर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसून जाणार आहे की तुम्हाला आधार कार्ड लिंक झाला आहे आणि तुम्हाला बँकेचं नावसुद्धा इथे दिसणार आहे की तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये तुमचं आधार कार्ड लिंक आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच कंप्लीट करूया आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद, जय हिंद मित्रांनो।